आता फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये गोंधळ झालेला आहे की नक्की नॉन क्रिमिनल हे कोणत्या वर्षाचं द्यायचं आहे. तर आता जे काही आपलं माहितीचं परिपत्रक आले म्हणजे जो GR आपला आलेला आहे त्या GR मध्ये तर असं सांगण्यात आलेलं आहे की लगतच्या आर्थिक वर्षाचं म्हणजे 2023-24 असं तिथं मेन्शन केलेलं आहे की 23-24चं आपल्याला नॉन क्रिमिनल लागतं. परंतु लगतचं आर्थिक वर्ष जर म्हटलं तर आता आपलं लगतचं म्हटलं 2024-25 तिथं यायला पाहिजे होतं. तर मग हा गोंधळ असा झालेला आहे, ही दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात मे बी येणारच आहे. लवकरात लवकर ही दुरुस्त केलं जाईल, कारण गेल्या वर्षी जो काही GR असतो तोच GR पुढच्या वर्षी तीच PDF सेम असते. फक्त जेवढे चेंजेस केलेले असतात ना तेवढेच चेंजेस फक्त त्या PDF मध्ये चेंज करून ती पानं तशी तशी आपल्यापर्यंत पुढच्या वर्षी येतात. तर मग हे त्यांच्याकडून चुकून दुरुस्त करायचं राहिलं असणार आहे. तर अजिबात घाबरायचं नाही ज्यांच्याकडे 2023-24 नाही आणि ज्यांचं एक्सपायर झालंय मार्च 2024ला त्यांनी काढून घ्यायचंय. ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नाहीये त्यांनी या वर्षीचं नॉन क्रिमिनल काढायचं आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे लवकरच याच्यामध्ये चेंज करण्यात येईल, कारण 2023 हे लगतचं आर्थिक वर्ष नाही आणि तेव्हाचं आत्ताला लागणारच नाहीये. जरी 3 वर्षाचं असलं तर मग ते चालतंय, परंतु मग 2023-24ला एक्सपायर झालं असेल तर ते आता अजिबातच चालणार नाही. त्याच्यामुळे अजिबात म्हणजे कुठलं टेन्शन नाही घ्यायचं. तुमच्याकडे आत्ताचं नॉन क्रिमिनल असेल तुम्ही आत्ताचं सुद्धा सबमिट करू शकता.